कवितेविषयी असं म्हटलं जातं की लोक मला कवी म्हणतात, माझी कविता हवी म्हणतात, रोजच मांडतो मी माझ्या कथा, तर ही कविता नवी म्हणतात। इथल्या सर्वसामान्यांच्या, उपेक्षितांच्या, दीनदलितांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या व्यथा आणि वेदना आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम या महाराष्ट्रातल्या अनेक कवींनी केलेलं होतं। आणि या कवींच्या मांदियाळीमध्ये आपल्याला अग्रक्रमाने नाव घ्यावं लागतं ते नारायण गंगाराम सुर्वे यांचं। नारायण सुर्वेंचं लग्न होतं आणि त्यांच्या पहिल्या रात्री म्हणजे मधुचंद्राच्या रात्री त्यांच्या गिरण गावातल्या 10 बाय 10 त्यांची पत्र्याची खोली मध्ये पडदा आणि एका बाजूला सुर्वे आणि त्यांची पत्नी झोपले आणि दुसऱ्या बाजूला त्यांची आई झोपले आणि मध्यरात्री त्यांची आई त्यांना म्हणते की नारायणा, उद्यापासून तिच्याही हाताला काम बघ बाबा, खाणारं एक पोट वाढले। म्हणजे मित्रांनो विचार करा, आपल्या आजूबाजूच्या असंख्य वेदना बघत वाढलेले नारायण सुर्वे त्यांच्या मधुचंद्राच्या रात्री सुद्धा त्यांच्या वाट्याला चंद्र न येता भाकरीचीच वेदना येत असेल तर त्या नारायण सुर्वेंना हेच म्हणावं लागेल की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोळेवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली। ही फक्त कविता नाही, हा फक्त शब्द प्रपंच नाही, तर इथल्या असंख्य भुकेल्यांचं आत्मतत्वज्ञान आहे, आत्मचरित्र आहे आणि हे आत्मचरित्र मांडण्याचं काम नारायण सुर्वेंनी केलेलं होतं। आज नारायण सुर्वेंना भाकरीचा चंद्र शोधणारा कवी असं का म्हणायचं, याचं उत्तर स्वतः नारायण सुर्वे आपल्या जाहीरनामा या संग्रहामध्ये देतात। ते असं म्हणतात की या लोकांशी मी माझी नाळ तोडू इच्छित नाही, कारण हेच लोक माझ्या कवितेचे विषय आहेत। मग प्रश्न असा निर्माण व्हायला लागतो की हे कोण लोक आहेत जे नारायण सुर्वेंच्या कवितेचे विषय आहेत? तर हे तेच लोक आहेत जे फुटपाथवरती जगतात, तिथंच खातात, तिथंच वाटतात, गिरण्यांमध्ये घाम गाळतात आणि जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली बर्बाद होतात। अशा बर्बाद झालेल्या लोकांच्या भाकरीचा संघर्ष मांडण्याचं काम हे नारायण सुर्वेंनी केलेलं होतं आणि म्हणून नारायण सुर्वे हे भाकरीचा चंद्र शोधणारा कवी आहे। मित्रांनो, 1960 पूर्वी केशवसूत, बोरकर, मर्ढेकर यांनी मराठी कवितेचा कालखंड अक्षरशः गाजवला, पण 1960 नंतर मात्र मराठी वाचकाला कवितेवरती प्रेम करायला लावणारा माणूस म्हणजे नारायण सुर्वे आहे। नारायण सुर्वेंची कविता ही एकंदरीत कामगारांच्या संपूर्ण वेदनेचा कालखंड आपल्या समोर मांडत होती। विद्यापीठातला एखादा विद्वान प्राध्यापक आणि फुटपाथवरती चालणारा एखादा सामान्य माणूस हा मराठी कवितेकडे एकाच वेळी ओढला गेला, ही नारायण सुर्वेंच्या कवितेची ताकद होती। नारायण सुर्वेंनी केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांनी कवितेचा केंद्रबिंदू हा स्वच्या मर्यादित विश्वात उचलून तो समष्टीच्या एका व्यापक पटलावरती आणून उभा केला। मर्ढेकरांची कविता ही सर्वसामान्य माणसांच्या मेंदूचा वेध घेत होती, तर नारायण सुर्वेंची कविता ही सर्वसामान्य माणसांच्या आणि कामगारांच्या मनगटाचा आणि त्यांच्या पोटाचा वेध घेत होती। रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटकाच्या कधी फाटकाच्या बाहेर आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, मी सारं स्वतःला थोडासा गुन्हा करणार आहे, इतकी दर्जेदार आणि सशक्त भूमिका घेऊन नारायण सुर्वे मराठी कवितेच्या अंगणामध्ये उतरतात आणि मराठी कवितेला एक नवं वळण मिळवून देतात। नारायण सुर्वे जन्म 1926, मृत्यू 2010, 84 वर्षांचं आयुष्य, ऐसारामी ब्रह्म, सनद, जाहीरनामा, माझे विद्यापीठ, नव्या माणसाचे आत्मा असे एकूण 5 कविता संग्रह, 150 ते 200 कविता, इतकं साहित्य घेऊन हा माणूस येतो, कामगारांच्या वेदना मांडतो आणि त्यातल्या त्यात शहरीकरणाचं धकास वास्तव आणि इथल्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या वेदना हा माणूस आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचं काम करायला लागतो। म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, पांढरपेशा कवींच्या मागघरात बसलेल्या मराठी कवितेला कामगारांच्या अंगणातलं दुःख दाखवण्याचं काम हे नारायण सुर्वेंनी केलेलं होतं आणि म्हणून नारायण सुर्वे हे भाकरीचा चंद्र शोधणारा कवी आहेत। 2004 साली मध्य प्रदेश शासनाचा मानाचा समजला जाणारा संत कबीर पुरस्कार हा नारायण सुर्वेंना मिळालेला होता आणि तो पुरस्कार स्वीकारताना नारायण सुर्वे असं म्हणाले होते की संत कबीराला त्याच्या आईनं नदीकाठी सोडलं, कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला लागलो। कबीरालाही त्याची जात कधी सांगता आली नाही आणि मलाही माझी जात कधी सांगता आली नाही। मित्रांनो, संत कबीरांनी माणसाच्या जगण्याचे सगळेच संदर्भ आपल्या दोघांच्या माध्यमातून मांडलेले होते। मला वाटतं नारायण सुर्वेंना नंतरच्या काळातील आधुनिक कबीरच म्हणावा लागेल, कारण कबीरांप्रमाणे माणसाच्या जगण्याचे सारे आयाम नारायण सुर्वेने देखील स्वतःच्या कवितेच्या माध्यमातून मांडलेले होते आणि म्हणून नारायण सुर्वे हे भाकरीचा चंद्र शोधणारा कवी आहे। 1986 साली शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी चांदवड येथे महिलांचं शेतकरी अधिवेशन घेतलेलं होतं आणि त्या अधिवेशनाला जवळपास 1.5 लाख स्त्रिया उपस्थित झालेल्या होत्या आणि जगाच्या इतिहासामध्ये नोंदवून ठेवावी अशी एक घटना त्या ठिकाणी घडलेली होती। त्या 1.5 लाख स्त्रियांनी नारायण सुर्वेंची डोंगरी शेत माझं ही कविता एकाच वेळी एकाच स्वरात आणि एकाच तालात म्हणलेली होती। म्हणजे मला इथून सांगायचं इतकंच आहे की शेताच्या बांधावरती कष्ट करणाऱ्या अडाणी अशिक्षित शेतकरी महिलेला सुद्धा नारायण सुर्वेंची कविता ही आपली वाटत होती आणि म्हणून नारायण सुर्वे हे भाकरीचा चंद्र शोधणारा कवी आहे।